आज बनवणार आहोत आपण सुंदर अशी खानदेशी डाळबाटी आणि त्यासाठी आपण साहित्य पाहणार आहोत। तर डाळबाटी मी पहिल्यांदाच बनवते आणि मी सुद्धा YouTubeला पाहूनच बनवणार आहे। तर मी डाळबाटी बनवते, आपण ती प्रत्यक्षात कशी होती ते पण पाहूयात आणि रेसिपी सुद्धा पाहूयात। चला तर मग करूया सुरुवात डाळबाटी करायला। तर पहा, आता इथं डाळबाटी बनवण्यासाठी मी इथे भाजलेला 1 वाटी रवा घेतलेला आहे। खालीच टाक। आणि यामध्ये घेणार आहे 2 वाटी गव्हाचं पीठ। तर पहा, हे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि आता यामध्ये मी ओवा घेणार आहे, डब्यात काढून ठेवला। तर हा ओवा आहे, हा जरा थोडासा असा कुस्करून घेते टाकून। ओवा टाकून घेतलाय, त्यानंतर इथे थोडेसे तीळ सुद्धा टाकणार आहे। चवीपुरतं इथं मीठ टाकायचं आहे आणि टाकणार आहोत हळद। हे कडकडीत गरम केलेलं साजूक तूप आहे, हे तूप मी इथं ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आहे असंच राहू स्वीट। हा काही छान असा खमंग वास सुटलेला आहे ना, खरंच मस्त तुपाची छान चटकदार फोडणी बसली आहे। सुटलाय ना बाळा, एकदम मस्त असा घमघमाट सुटलाय, नुसता ओवा आणि तुपाची फोडणी असं मस्त झालंय। आता हे मी मिक्स करून घेतलंय, एकदम पाणी नाही टाकत, नाहीतर लूज होईल। हे थोडं थोडं करून मी असं मिक्स करून घेते। वाटी घे बरं मोठी, ठेवायचं। आता हे 10 मिनिटासाठी मी असंच ठेवते, तोपर्यंत मला मसाले भात बनवायचा आहे, त्याची मी तयारी करते। सर आता इथे 10 मिनिटं झालेले आहेत आणि आता आपण बाट्या बनवून घेणार आहोत। पण त्याआधी इथं चाळणीमध्ये त्या वाफवून घ्यायच्यात, म्हणून मी चाळणीला तेल लावून घेते, कारण तेल लावल्यामुळे ज्या बाट्या आहेत ते चिटकत नाहीत भांड्याला। त्यामुळे मी व्यवस्थित चाळणीला पूर्ण तेल लावून घेतले। तुम्ही तूपसुद्धा लावू शकता किंवा तेलसुद्धा लावू शकता। पीठही इथं छान झालं आहे आपलं। आता या पिठाचे उंडे बनवून घ्यायचे। आता मी इथे उंडे बनवून घेते, 4 उंडे होतील, कारण माझीसुद्धा फर्स्ट टाईम आहे बनवण्याची आणि मी सुद्धा यूट्यूबला पाहिलं काही आणि काही मी माझ्या मनाने, म्हणजे आता हे इथंपर्यंत मी पूर्ण यूट्यूबला पाहिले, पण यापुढे मी माझ्या मनाने जसं लाटलं। प्रत्येकाची पद्धत वेगळी, फक्त घडी पडली पाहिजे म्हणून मी माझी एक पद्धत वापरणार आहे, ती पहा। तर आता हे उंडे तर बनवून घेतले आणि मी लाटून घेते। काही जण हे असेच रोल करून वाफवून घेतात, पण त्याने एवढ्या जे रोल घड्या असतात ना त्या पडत नाही, म्हणून मी इथे माझी पद्धत वापरणार आहे। तर मी व्यवस्थित आता या पिठाला तेल लावून पूर्ण लाटून घेणार आहे आणि मग व्यवस्थित लाटून झालं की याला घड्या घालून घ्यायच्या आहेत। ते कसं पाहूया। तर आता एकदम पातळ मी असं लाटून घेतलंय। आता पहा, याला पूर्ण तेल लावून घ्यायचं आहे। एकदा वरच्या बाजूने फोल्ड करूया, एकदा खालच्या बाजूने आणि पुन्हा दोन्ही बाजूने ज्या रोल आहेत ते केले। हे अशा पद्धतीने चौरस घडी केली, त्यानंतर हा रोल पूर्ण फोल्ड करायचा आणि आता याला पहा
ज्या घड्या पडल्यात ना ते छान होतील. आणि ह्याला व्यवस्थित असं करून आता मी हे वाफवायला ठेवणार आहे. आता याच पद्धतीने मी चारही जे पार्ट आहे याचे वेगवेगळे असे पूर्ण लाटून घेणार. त्याला याच पद्धतीने फोल्ड करून घडी करून घेणार. याने काय होईल की बाटीला लेअर छान सुटतात. आणि खरं तर हे लेअर छान सुटण्यासाठीच मी बनवत आहे. कारण ही बाटी मी डाळीसाठी नाही बनवत, म्हणजे डाळीसोबत खाण्यासाठी नाही बनवत. मला बाटी तशीच खायला आवडते. आणि खूप दिवसापासून माझं चाललेलं की मी बनवणार, पण खरं तर आज खूप दिवसानंतर योग आला. मी स्वतःच्या हाताने बाटी बनवून खाणार आहे. मला डाळीसोबत नाही आवडत, तशीच तळलेली ती कुरकुरीत खायला आवडते. आणि कुरकुरीत व्हावं म्हणूनच मी ह्या लेअर वापरत आहे. आणि अशा पद्धतीने केल्यामुळे काय होईल की बाटीला लेअर छान सुटतील. आणि लेअर छान सुटल्यामुळे ते तळल्यानंतर लेअर पण व्यवस्थित होतील आणि बाटी जास्त कुरकुरीत होईल. आणि मला कुरकुरीतच हवी आहे, म्हणून मी या पद्धतीने बाट्या पूर्ण बनवून घेतलेल्या आहे. तर चला, पूर्ण बाट्या बनवून घेतल्यात आणि आता ह्या मी वाफवायला ठेवल्यात. आता बाटी वाफवण्यासाठी तुम्ही चाळणी यूज करू शकता. कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये पाणी ठेवून त्यावर चाळणी ठेवून करू शकता. किंवा असं तुमच्याकडे जर इडलीचं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा पाणी ठेवून वरती चाळणी ठेवायची आणि चाळणीवरती या बाट्या या पद्धतीने ठेवायच्या आहेत. आणि यावरती झाकण ठेवून याला एक 10 मिनिटासाठी व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. तर पहा, आता इथे मी झाकण ठेवून देते आणि एक 10 मिनिटांनी आता याला आपण ओपन करून पाहूया. चला तर मग पुढची प्रोसेस पाहूया. तर आता इथे 10 मिनिटं झाले होते आणि बाटी शिजली की नाही हे पाहायचे. त्यासाठी चमचा या पद्धतीने किंवा कुठलीही वस्तू, चाकू वगैरे असं घालून पाहायचं. जर प्लेन निघलं, म्हणजे जर पीठ ह्याला चिकटलं नाही, प्लेन निघलं, तर म्हणायचं की आपली बाटी छान वाफवलेली आहे. आता ही बाटी काढून घ्यायची आणि एका ताटामध्ये ठेवून थंड करायला ठेवायची आहे. व्यवस्थित थंड झाल्या की मग ह्या बाट्या कट करायच्या आहेत. आता पहा, इथे मी या बाट्या एका मोठ्या ताटामध्ये काढून ठेवते, म्हणजे ते व्यवस्थित थंड होतील. आणि थंड झाल्याशिवाय बाटी कट करायची नाही, नाहीतर मग ते चिकटतं. तसं चिकटणार नाही, पण थंड झाल्यामुळे ना छान बाटीला लेअर सुटतील. आणि मला लेअरवाल्याच बाटी हवी आहेत. तर ह्या बाटी थंड होत आहे तोपर्यंत मी बाकीची कामं करून घेते. तर आता बाट्या छान थंड झाल्या होत्या आणि आता ह्या मी कट करून घेते आणि मग या आपण तळून घ्यायच्या आहे. तर पहा, या पद्धतीने मी 2-3 पद्धतीने कट करून पाहणार आहे. गोल कट केल्यात, छान लेअर सुटलेले आहेत. पण तरीसुद्धा आता मी काय करणार आहे, सेंटरला एकदा कट करते आणि मग बाजूला कट करते, म्हणजे आपल्याला कळेल की लेअर अजून किती छान सुटले. तरी ते लेअर तर खूप छान आलेले आहेत. आता तळल्यानंतर परफेक्ट लेअर किती आहेत हे कळतील. आता आधीला कट करून पाहायचं होतं. तो म्हणत होता की मला कट करून पाहू दे, पण मग मी त्याला म्हटलं मला 2 बाट्या तळण्यासाठी रेडी करून घेऊ देत, मग बाकीच्या राहिलेल्या कट कर. आता ही मी सेंटरला या पद्धतीने कट केली आणि मग ह्याचे छोटे छोटे पार्टमध्ये कट केले. कट करतानाच एवढे छान लेअर सुटत होते, तर तळल्यानंतर किती छान लेअर सुटतील असं मला वाटत होतं. तर चला पाहूया प्रत्यक्षात तळल्यावरती काय होतं आहे. तर आता या बाट्या मी तळून घेते. हे पहा, लेअर तसेच खूप छान दिसत होते. आता टेस्ट कशी झाली तेही महत्त्वाचं आहे. आता हे तळून पाहिल्यानंतर कळेल की बाटीची टेस्ट कशी झाली आहे. तर चला, आता मी एक बाटी कडक तेल तापायला ठेवलेलं आहे. छान कडक तेल तापलेलं आहे आणि आता मी गॅस मंद आचेवर, मीडियम आचेवर ठेवलेला आहे. फार मंद पण नाही आणि खूप मोठाही नाही, तर मग बाटी व्यवस्थित क्रिस्पी होणार नाही. त्यामुळे मी मीडियम आचेवर गॅस ठेवलेला आहे आणि आता या बाटी तळून घेत आहे. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल जरा जरा क्रिस्पी व्हायला लागल्यात. आता ह्या मी पलटून घेते, म्हणजे छान आतमध्ये भाजल्या जातील. आणि इथे पहा, लेअर तर अगदी वेगवेगळेच होत होते, म्हणजे ह्यांना सेंटरला कट करण्याची गरज नाही. डायरेक्ट वडीसारखं कट केलं तरी बाटी आपली छान लेअर सोडणार आहे. पण माझी फर्स्ट टाईम होती म्हणून मी सेंटरला पण कट करून पाहिलं आणि हा पहिल्यांदाच कट केलेली बाटी टाकलेली होती. तर पाहूया, आता ही बाटी काढून घेते आणि मग नंतर आपण गोल राऊंडमध्येच कट केलेली बाटी कशी तळली जाते तेही पाहूयात.
आता छान क्रिस्पी बाटी तळून झाली होती. ह्या बाटी मी काढून घेते आणि आता सेकंड राऊंडच्या बाटी आपण तळायला घेऊयात. तर छान क्रिस्पी असं वाटत तर होतं. आता खाऊन पाहिल्यानंतर कळतील बाट्या कशा झाल्यात ते. आता हे तर मी गोल राऊंडमध्येच ठेवलेलं होतं, हे मी सेंटरला कट केलं नाही. तर पाहूया याला पण छान लेअर सुटतात की नाही ते. आता इथे तळलेली बाटी मी खाऊन पाहिली. अमेझिंग, खरंच खूप छान टेस्ट झाली होती. मला तर एवढी प्रचंड आवडली. पहिल्यांदाच मी बाटी बनवली. लेअर पण छान सुटल्या होत्या आणि टेस्टही छान होती. त्यामुळे माझा पहिल्यांदा बाटी बनवण्याचा प्रयोग सक्सेसफुल झाला होता. आणि तरीसुद्धा मला येत नसताना सुद्धा पहिल्यांदा मी जो व्हिडिओ बनवला तो तुमच्यासोबत शेअर केला. त्यामुळे आता तुम्ही कमेंट करून सांगा की बाटी लेअरवरून तर कशी झाली. टेस्ट तर तुम्ही सांगू शकत नाही, टेस्ट मीच सांगू शकते, पण लेअर तर छान सुटल्या होत्या. तुम्ही कमेंट करून सांगू शकता तुम्हाला बाटी आवडल्यात की नाही ते. तर चला, खरंच बाटी खूप छान बनलेली होती आणि डाळीसोबत बरेच जण खातात, पण मला तर तशीच खायला आवडते. चला तर मग बाटी बनवण्याची पद्धत आणि रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, या पद्धतीने बाटी बनवून बघाच. खरंच खूप क्रिस्पी, टेस्टी आणि शिवाय हेल्दी आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये खायला बाटी खरंच खूप छान कुरकुरीत लागते. खरं तर बाहेर दिवसभर पाऊस पडत होता आणि काहीतरी छान असं टेस्टी खाण्याची इच्छा झाली होती, म्हणूनच मी बाटी बनवलेली होती. आणि आता थोडा पावसाळा चालू झाल्यामुळे आपला ब्लाऊज शिवण्याचा सीझन थोडासा कमी झालेला होता. शिवण तर होतंच, पण थोडंसं लोड नव्हता, त्यामुळे मग मला आज वेळ पण होता, म्हणून म्हटलं चला बाटी बनवून बघूया. तर या अशी सुंदर लेअर आणि ही बाटी छान तयार झालेली आहे. कमेंट करून सांगा बाटी कशी झाली आहे ते. चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आणि माझी रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ.